बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि अवघ्या एका तासाभरात म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होते। बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आपली सत्ता कायम राखणार की तेजस्वी यादव सत्तांतर घडवणार याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। या निवडणुकीमध्ये सत्ताधारी एनडीए महागठबंधन यांच्यामध्ये महत्त्वाची लढत आहे, तर तिसरा पक्ष जनसुराज देखील पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेला आहे। बिहार विधानसभेमध्ये एकूण 243 जागा आहेत आणि सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीकडे मॅजिक फिगर म्हणजेच किमान 122 जागा आवश्यक आहेत। एनडीएतील भाजप आणि जेडीयू प्रत्येकी 101 जागांवर निवडणूक लढवत आहेत, तर लोक जनशक्ती पार्टी 29 जागांवर आणि आरएलएम एचएएम हे प्रत्येकी 6 जागांवर निवडणूक लढवत आहेत। दुसरीकडे महागठबंधनमधील आरजेडी 143 जागांवर, सगळ्यात जास्त आरजेडी, त्यानंतर काँग्रेस 61 जागांवर, सीपीआयएमएल 20 जागांवर, व्हीआयपी 13 जागांवर, सीपीआय 4 आणि इतर सीपीआय 9 जागांवर निवडणूक लढवत आहे। सध्या बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार आहे, तर राजदचे तेजस्वी यादव हे बिहार विधानसभेतले विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यामुळे नितीश कुमार, विजय कुमार सिन्हा, तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राहुल गांधींनी बिहारमध्ये प्रचार सभांचा धडाका लावला होता आणि त्यामुळे बिहारची जनता एनडीए की महागठबंधन नेमकं कोणाला कौल देते हे आता येत्या काही तासातच चित्र स्पष्ट होईल। बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता काही वेळातच सुरुवात होणार आहे। प्रशासनाकडून पाटणासह सर्व जिल्ह्यांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। स्ट्रॉंग रूम मधील सुरक्षा अनेक पातळ्यांवर वाढवण्यात आलेली आहे आणि अधिकाऱ्यांनी हॉल, गेट, कंट्रोल रूम आणि बसण्याच्या व्यवस्थेची तपासणी केली आहे। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या सहकार्याने तयारीचा आढावा घेतलाय। या दरम्यान प्रथम पोस्टल मतपत्रिका मोजल्या जातील आणि त्यानंतर ईव्हीएमची मतं मोजली जातील। 243 जागांपैकी 122 जागांवर बहुमत आवश्यक आहे आणि या निकालांवरून नितीश कुमार आणि एनडीए पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी सरकार स्थापन करणार हे निश्चित होणार आहे। कि हम लोग क्लियर मेजॉरिटी के साथ सरकार जो है बना रहे हैं। भारी बिहार के लोगों ने मतदान किया, लगभग 80 लाख लोगों ने जो है 2020 की तुलना में अतिरिक्त जो है मतदान किया है, जो कि अब तक का रिकॉर्ड तो वोटिंग हुई है। और इसमें सभी लोगों ने, चाहे कोई जात के हो, कोई धर्म के हो, चाहे जो बिहार के लोग जो दूसरे राज्यों में काम कर रहे हैं, जो लोग भी बिहार लौटे, सभी लोगों ने जो है महागठबंधन इंडिया अलायंस के पक्ष में वोट किया, बदलाव के लिए जो है वोट किया है। आणि आता अवघे काही तासात बिहार विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल आणि या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी आणि प्रशांत लीला रामदास सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी विशाल तुमच्याकडे येते। काउंटिंगचं काउंटडाऊन आता सुरू झालेलं आहे। अवघ्या एका तासाभरात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। काय सध्या वातावरण आहे? प्राजक्ता, राजनीति की बातें होती रहेगी। सबसे शुरुआत में सुप्रभात। ठीक बा? ठीक बा, ठीक बा। तो मग ठीक आहे, आपलं ठीक, सगळ्यांचं ठीक खरं तर। पण इथे सध्या राजकीय मंडळींच्या पोटात मोठा गोळा आलेला आहे। याचं कारण असं आहे, 242 जागा बिहार विधानसभा आणि त्यातला लोकशाही उत्सवातला उत्तरार्ध जो आहे तो आजच्या दिवशी पार पडणार आहे, अर्थात मतमोजणी। पण तत्पूर्वी प्रत्येक पक्षाचा आत्मविश्वास हा टोकाचा आहे। प्रशांत किशोर देखील म्हणतात, कोई अर्श पे कोई फर्श पे। त्यामुळे बघूयात कोण अर्शला जात आहे, म्हणजे कोण आभाळावरती जात आहे आणि कोण जमिनीवरती राहत आहे ते देखील लक्षात येईल। पण तत्पूर्वी आपण आहोत जेडीयूच्या कार्यालयाच्या बाहेर, पटनातलं मुख्य जेडीयूचं कार्यालय, जिथे जर आपण बघितलं माझ्या पाठीमागे तर एक सगळ्यात मोठं पोस्टर लावण्यात आलेलं आहे, 2025 से 2030 फिर से नीतीश, पूरे बिहार वासियों को हार्दिक बधाई। तर मंडळी, असं आहे की प्रत्येक पक्षाचा आत्मविश्वास हा टोकाचा आहे आणि अर्थात नितीशच्या वतीने देखील म्हणजे एनडीएच्या वतीने जेडीयूने देखील आपला आत्मविश्वास जो आहे तो जोरदार या ठिकाणी दाखवलेला आहे। पण
ही जी पोस्टर वॉर आहे ना, प्राजक्ता ते कालपासून रंगते. म्हणजे अगदी जेडीयूच्या कार्यालयासमोर टायगर अभी जिंदा आहे असं देखील पोस्टर लावण्यात आलेलं होतं. याचं कारण असं म्हणजे एक फार मोठी इथं राजकीय पातळीवर किंवा राजकीय विश्लेषकांमध्ये जनतेमध्ये चर्चा आहे की नितीश यांचं वय लक्षात घेता त्यांना यंदा ग्रँड फेअरवेल द्यायचे अशी देखील एक भावना बिहारच्या जनतेमध्ये. म्हणून एनडीएला पुन्हा एकदा संधी देऊयात या भावने देखील जनतेतला एक गट जो आहे तो पुढे सरसावलेला आहे. दुसरीकडे महागठबंधन देखील आमचंच सरकार येणार आणि 18 तारखेला शपथविधीला तुम्ही या याबद्दलचं आमंत्रण थेट तेजस्वी यादव यांनी सगळ्या मीडियाला देऊन टाकलेलं आहे. एवढा त्यांचा टोकाचा आत्मविश्वास आहे. या सगळ्या आत्मविश्वासात हे बघायचं प्राजक्ता की 8 वाजता पोस्टल वोटिंगचं काउंटिंग सुरू होईल. 8:30 वाजता बरोबर 38 जिल्हे, 38 जिल्ह्यांमध्ये 243 जागा आणि या 243 जागांवरती कोण बाजी मारतंय, कोणाचं सरकार येतंय, म्हणजे कोण अर्श पे और कोण फर्श पे हे लवकरच आपल्या लक्षात येईल. आणि जशी आकडेवारी समोर यायला लागेल प्राजक्ता त्यातनंच आपल्याला कळू शकेल की महिलांची मतदानाची जी काही टक्केवारी वाढलेली आहे म्हणजे 2010 पासून ती वाढताना दिसते. 2010, 2015, 2020, 2025 आणि आता 2025 ते 30 बिहार सरकारचा मुकुट हा कोणाच्या डोक्यावरती येतोय, यामध्ये नितीश असतील की तेजस्वी यादव असतील हे लवकरच कळेल प्राजक्ता. खरंय विशाल, असेच सोबत रहा. नितीश कुमार की तेजस्वी यादव अवघ्या काही तासात चित्र स्पष्ट होणारच आहे. प्रशांत, तुमच्याकडे येते. जसं विशाल म्हणाले नितीश कुमार यांची सत्ता ते कायम राखण्यात यश त्यांना मिळतंय का तेजस्वी यादव हे सत्ता पलट करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणारच आहे. मात्र या दोघांमध्ये आणखीन एक महत्त्वाचं कोणीतरी उडी टाकली ती म्हणजे प्रशांत किशोर, त्यांचा जनसुराज पक्ष. काय गेम चेंजर ठरू शकतात प्रशांत किशोर, काय वाटतं? ज्या पद्धतीनं कल आलेले आहे, एक्झिट पोल आलेले आहे, त्याच्यावरती जनसुराज्य पक्ष हा काही किंग मेकर वगैरे ठरणार नाही आहे असं स्पष्ट चित्र देत आहे. पण महत्त्वाचं म्हणजे 2 राष्ट्रीय पक्षांमध्ये स्पर्धा सध्या सुरू आहे, काँग्रेस आणि दुसरा भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्षाने सर्व ते या निमित्ताने बिहार निवडणुकीच्या निमित्ताने केलं आहे, कारण की त्या जेडीयू हा एक मोठा घटक पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आहे. त्यामुळे जेडीयूची साथ ही त्यांना कंटिन्यू करायची आहे, सतत ठेवायची आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण त्यांच्या गठबंधनमध्ये येऊ नये किंवा महागठ म्हणतात की त्यांना जे युती म्हणतात त्या युतीमध्ये येऊ नये. आणि दुसरीकडे काँग्रेसचा प्रयत्न आहे की आरजेडीला कुठल्याही परिस्थितीमध्ये यशस्वीता यावी यासाठी सर्व ते प्रयत्न राहुल गांधी करताना पाहायला मिळत आहे. या सगळ्या याच्यामध्ये तर साधारणतः 8 वाजता साधारणतः मतमोजणीला सुरुवात होईल. सगळे पक्ष विविध दावे करतायत. त्या दाव्यांमध्ये सगळ्यांचं म्हणणं आहे की आमचाच पक्ष विजयी होत आहे, पण शेवटी मतराजा आहे, मतदार जो आहे तो राजा असतो आणि तो कुणाला कल देतो त्याच्या आधारावरती तो मताचा जो राजा असतो तो कोणाला कल देईल त्याच्या आधारावरती विजय निश्चित होईल. पण या घडीला हे महत्त्वाचं आहे की सगळ्यांनी आपले स्टेक या निमित्ताने लावलेले आहे. पण 2 राष्ट्रीय पक्षांनी म्हणजे भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस याही 2 पक्षांनी आपले सर्व ते प्रयत्न या निमित्ताने केले आहे. पण ज्या पद्धतीने प्रश्न आपण केला होता जनसुराज्य पक्ष हा किंग मेकर ठरेल का, सध्या तर कुठल्याही त्यावरती ताकद नाही आहे, कारण की बूथ लेवलवर त्यांचा कार्यकर्ता नव्हता. ज्या दिवशी मतदान झालेलं होतं त्या दिवशी आपल्याला माहित असेल की कुठल्याही प्रकारे मतांची टक्केवारी वाढवायची असेल की आपल्या बाजूला मतं करून घ्यायची असेल तर बूथ लेवलपर्यंत आपले कार्यकर्ता असेल. त्यांनी प्रचंड प्रयत्न केलेले आहे प्रशांत किशोरनी. प्रशांत किशोर हा एक मोठा व्यूहरचनेकार मानला जातो. अनेकदा सगळ्या राजकीय पक्षांना त्यांनी व्यूहरचना करून दिली खास करून निवडणुकीच्या संदर्भात. पण हा व्यूहरचनाकार हा जो मत आपल्या दुसऱ्या पक्षाकडे वळून देणारा ज्यासाठी वेगवेगळ्या रणनीती निश्चित आखणारा हा जो प्रशांत किशोर आहे हा आपल्या पक्षासाठी हा गेम यशस्वी करू शकतो का हे पाहणं आजच्या निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट होणार आहे. स्टुडिओ निश्चितच प्रशांत आणि विशाल तुम्ही दोघेही असेच सोबत राहा. खरं तर मतदानाच्या निकालापूर्वीच बिहारमध्ये आता राजकारण तापलं असल्याचं पाहायला मिळतंय. मतमोजणी धीम्या गतीनं करण्याची एनडीएची रणनीती असल्याचा आरोप आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी केलाय. तर तेजस्वी यादव यांनी काल रात्री उशिरा महागठबंधनची बैठक घेतली आणि मतमोजणीच्या आधी आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी गुरुवारी पाटण्यातील त्यांच्या निवासस्थानी महागठबंधन पक्षांची बैठक घेतलेली आहे. त्यामुळे एक प्रकारे वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. मतदानाच्या निकालापूर्वीच बिहारमध्ये हे राजकारण तापलेलं आहे. मतमोजणी धीम्या गतीनं करण्याची एनडीएची रणनीती असल्याचा आरोप त्यांनी केलाय. कई अधिकारियों को आज भी निर्देश पटना में कुछ लोग बैठ के
सीएम हाउस से रिटायर्ड अधिकारी हों या दिल्ली में बैठे हुए कुछ बड़े दबंग मंत्री, लगातार जो है अधिकारियों को फोन घुमाना, उनको निर्देश देना। तो उन्हीं अधिकारियों में से जिन लोगों को फोन जा रहा है या बुला के मिला जा रहा है, उन्हीं के हवाले से हमको सूचना मिली है कि कल जो है कि रणनीति होगी कि पूरी काउंटिंग को जो है स्लो कराएगा और खास तौर पे ऐसी सीटें जहां मार्जिन कम है या जो सीटें महागठबंधन जीत रही है उसको डिक्लेयर मत करो, एनडीए की सीटों को जो है वो डिक्लेयर करो। तेजस्वी यादव घबराहट में है, बहाना ढूंढ रहे हैं हार का और पदाधिकारियों को धमकाना, चुनाव आयोग पर आरोप लगाना, संवैधानिक संस्था को अपमानित करना, इनके संविधान विरोधी मानसिकता को झलकाता है। ये अपने को जंगल राज का युवराज जमींदारी अपना चलाना चाहते हैं, लेकिन लोकतंत्र में इसकी कोई जगह नहीं है। ऐसे मानसिकता को जनता नकार चुकी है। मुझे नहीं लगता है कि इस तरीके के जो बयान उनकी तरफ से आ रहे हैं वो कोई अच्छी बात है। नेपाल में बिल्कुल अलग परिस्थिति है। बिहार में लोकतंत्र बहुत मजबूत है। ये जरूर है कि हम ईसीआई से निवेदन करेंगे कि जो भी आज हो वो बिल्कुल निष्पक्ष हो और जो मतदान की काउंटिंग हो उसमें किसी प्रकार की कोई माल प्रैक्टिस या कोई गलत प्रैक्टिस हो रही हो तो उसको तुरंत उसका संज्ञान लिया जाए और उस पर एक्शन लिया जाए। हालांकि पटना पुलिस इलेक्शन कमीशन ने तुरंत कार्रवाई की है, उनके ऊपर एफआईआर भी किया गया है, लेकिन वो भी कह रहे हैं कि हम एफआईआर से डरने वाले नहीं हैं। अगर हमें हराने की कोशिश की गई जानबूझ करके तो हम अपने मन का ही करें। जनता की जीत होनी चाहिए। ईसीआई का बिल्कुल ये काम है कि आज जब काउंटिंग हो तो बिल्कुल निष्पक्ष तरीके से हो और किसी प्रकार के माल प्रैक्टिस को बिल्कुल देखा जाए और इस पर एक्शन लिया जाए। तर बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्व स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना जल्लोष करताना संयम बाळगण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। कार्यकर्त्यांना फटाके किंवा कोणतेही वाद्य आणू नये अशी स्पष्ट सूचना देण्यात आलेली आहे। पार्टी मुख्यालयामध्ये फक्त अतिशय साधे आणि मर्यादित सेलिब्रेशन होण्याची शक्यता आहे। दिल्लीतील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या असल्याचं कळतंय। दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर आता कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। भाजपच्या कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। एक प्रचंड जनादेश पक्का है। जनता का आशीर्वाद नीतीश कुमार जी की अगुवाई में एनडीए की सरकार बनाने के लिए मिल चुका है। जनता ने जांचा परखा, दोनों अलायंसेस को देखा, उनके 90 से 2005 का दौर भी देखा। 2005 से 25 के बीच बिहार को जिन सम्मानजनक ऊंचाइयों पर नीतीश कुमार जी ने पहुंचाया और जो एक दृष्टि संपन्न नेता, एक विजनरी लीडर के तौर पर आने वाले 5 वर्षों के लिए जो विकास का रोड मैप उन्होंने सामने रखा है, जनता एक पॉजिटिव एजेंडे के साथ है और इसीलिए हमारा फीडबैक विभिन्न मतदान केंद्रों पर काम कर रहे पार्टी के संगठन से जुड़े लोग, अलायंस के साथियों के जो रैंक एंड फाइल के लोग हैं, उनके बातचीत के बाद हम पूरी तरह से आश्वस्त हैं 2010 के आसपास हमारे नतीजे होंगे। देखिए, ट्रेंड्स तो एग्जिट पोल नहीं बता दिए, अब कुछ देर में काउंटिंग शुरू हो जाएगी और निश्चित मानिए कि बिहार की जनता ने नरेंद्र नीतीश एनडीए दमदार असरदार इसी की जोड़ी पे भरोसा किया है और कुछ घंटों के बाद रिजल्ट आएगा और एनडीए की फिर से सरकार बनेगी और प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में बिहार एक लंबी छलांग मारने को तैयार है। अरे हम तो क्या, हमारा विपक्ष भी मान रहा है कि एनडीए की सरकार बनने जा रही है। ये देखिए तेजू बाबा कितना प्यार से बंसुरी बजा रहे हैं एग्जिट पोल के बाद। कितनी प्यारी बांसुरी बजा रहे हैं एनडीए की जीत के लिए। तो ऐसे तमाम लोग हैं, कुछ मानसिक रूप से विक्षिप्त हो गए हैं, कुछ चैन से बांसुरी बजा रहे हैं, तो ये सब चलते रहेगा। ट्रेंड्स आने शुरू कहाँ हुए हैं, फिर कैसे लग रहा है कि फिर से एनडीए संग नीतीश कुमार, फिर एनडीए संग नीतीश। बिहार की जनमानस ने यह माइंडेड हमको दिया है।
एग्जिट पोल के साथ साथ एग्जिट पोल भी थोड़ी देर के बाद आने वाली है। निश्चित तौर पे विकास की ओर बिहार की जनता ने मतदान किया है, न कि विनाश की ओर मतदान किया है। एक अद्भुत उत्साह है, उमंग है, सकारात्मकता है, विश्वास है। मुझे लगता है कि पिछले 20 वर्षों का सुशासन है, उसका परिणाम आने वाला है। और एनडीए, नेशनल डेमोक्रेटिक अलायंस, प्रधानमंत्री जी ने संकल्प लिया था, लाल किले के प्राचीर के संकल्प की नींव की पहली ईंट विकसित भारत 2047 के लिए विकसित बिहार तैयार होगा और विकसित बिहार की उद्घोषणा है। लेकिन कहते हैं मुंगेरी लाल के सपने देखने से नहीं होता, कर्म करना पड़ता है। कर्म उनके इतने कारनामे इतने बड़े बड़े हैं कि जनता उन पर भरोसा नहीं करती है। बिल्कुल एकदम आप इसको समझ लीजिए कि गलत तरीके से लोकतंत्र की हत्या करके, लोगों के अधिकार, मत का अधिकार का हनन करके और इंस्पेक्टर राज को कायम करके सत्ता में अगले बार भी बने रहना और फिर से चोरी करके सत्ता में आना, यह देश की डेमोक्रेसी के लिए सही नहीं है। आक्रोश बढ़ेंगे, गुस्सा लोगों में धीरे धीरे बढ़ती जा रही है और मुझे लगता है कि जो मैं समझ रहा हूं कि एक दिन लोकतंत्र की रक्षा के लिए लोग सड़कों पर आ जाए।